हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण श्री प्रभाकर पेंढारकर लिखित जी रारंगढांग कादंबरी बघतोय, तिचे मी आधी सांगितलं तसं एकूण 25 भाग आहेत आणि त्याचे आपण 23 भाग ऑलरेडी ऐकलेले आहेत. आता आपण 24वा घेणार म्हणजेच थोडक्यात काय की शेवटून दुसरा भाग आज आपण आपल्या ह्या आत्ताच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आणि 23व्या भागात आपण जे पाहिलं की विश्वनाथच्या विरोधात केस उभी राहिली, ती केस सुरू झाली कोर्ट मार्शलसाठी आणि कर्नल बादलांना मात्र ह्या केसमध्ये काहीतरी वेगळा इंटरेस्ट वाटतोय. त्यांनी प्रत्यक्षात साईटवर जाऊन पाहणी पण केली. ते काम इतक्या झपाट्याने कसं केलं गेलं याचं त्यांना आश्चर्यही वाटलं. परत तिथल्या लोकांनी ते जेव्हा व्हिजिटला गेले होते तेव्हा स्वतःहून येऊन सांगितलं की जरी तुमच्या लेखी हे बांधकाम गैर ठरलं तरी पण प्लीज हे पाडू नका, कारण आम्ही खूप मेहनत घेऊन आम्ही म्हणजे मेहनत घेतलेली ह्या कामात, परत काही जणांचं रक्त ह्या जागी सांडलेलं आहे, तर प्लीज हे तुम्ही पाडू नका. तसंच त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं की कर्नल बादल जेव्हा कर्नल राईट यांच्याशी गप्पा मारत होते तेव्हा गप्पा मारता मारता त्यांच्या असं लक्षात आलं की विश्वनाथला त्या जागी ऍक्सिडेंट होऊ शकतो याची केव्हाच कल्पना आली होती. म्हणजे थोडक्यात काय की आणि तरी हे खांब उभारणं किंवा सिमेंटचं लाइनिंग करणं हे पर्याय आधीच सुचवले होते, पण नेहमीप्रमाणे त्याच्या त्या सुचवण्यावरती कोणीही काहीही रिस्पॉन्स दिला नव्हता. मग आता 24वा भाग काय घेऊन आलाय? त्या केसचा निकाल आहे ह्या भागात हे तर नक्कीच आहे, पण मग तो विश्वनाथच्या बाजूनी लागणार की विश्वनाथच्या विरोधात? चला तर मग वेळ कशाला दौडायचा, आपण लगेचच वाचायला घेऊया रारंगढांगचा पुढचा भाग. रारंगढांग भाग 24. घड्याळात 2चे ठोके पडले. कोर्टाचं आजचं दुसरं सेशन आता सुरू होईल. बहुतेक हे शेवटचंच. संध्याकाळपर्यंत ह्या केसचा निकाल लागेल. आज सकाळपासून सुरू झालेल्या महत्वाच्या साक्षी संपल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या वकिलांपेक्षा प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलांचेच प्रश्न जास्त. विश्वनाथनं प्रोजेक्ट ऑफिसमधून सर्वे रिपोर्ट्स मागवण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न कोर्टासमोर आले होते. तसंच सर्वे रिपोर्ट्सवर त्यानं दिलेले त्याचे निष्कर्ष आणि रारंगढांगातल्या कमकुवत भागासाठी आधार बांधण्याची आणि सिमेंट लाइनिंग करण्याची त्याची सूचना याची माहितीही कोर्टासमोर आली होती. मेजर बंबांची साक्ष सगळ्यात जास्त वेळ चालली. त्यांनी काहीही हातचं राखून न ठेवता प्रश्नांची उत्तरं स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात दिली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि 1 वाजला. कोर्ट लंचसाठी उठलं. बरोबर 2 वाजता विश्वनाथला कोर्टाच्या खोलीत आणून त्याच्यासाठी आखलेल्या चौकोनात उभं करण्यात आलं. दोन्ही बाजूंचे वकील, शॉर्ट हँड रायटर सगळे आपापल्या जागेवर होते. पहिल्याच ओळीत कर्नल राईट, त्यांच्या शेजारी मेजर बंबा, मेजर सक्सेना, कॅप्टन बेहल बसले होते. खोली भरून गेली होती. या गर्दीत मीनू मागच्या बाजूला बसला होता. कर्नल बादल आणि कोर्टाचे मेंबर्स त्यांच्या जागी बसले. आता सगळे साक्षी पुरावे संपले होते. कोर्टानं निर्णय घेण्याआधी आपली बाजू मांडण्याची परवानगी आरोपीला दिली. विश्वनाथनं संथ, हलक्या पण स्पष्ट आवाजात बोलायला सुरुवात केली. माझ्यावरचे आरोप मला मान्य नाहीत हे मी आधीच सांगितलं होतं. माझ्यावरचा पहिला आरोप अफरातफर. सरकारी मालाचं म्हणजेच पर्यायानं पैशाचं मिसअप्रोप्रिएशन केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे. मिसअप्रोप्रिएशन ह्या शब्दामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीचा अप्रामाणिक मार्गानं वैयक्तिक फायदा करून घेण्याचा उद्देश गृहीत धरलेला असतो. हे खांब उभारण्यामागं माझा काहीही वैयक्तिक फायदा नव्हता हे सरकारी वकीलही मान्य करतील. सरकारी साहित्याचा गैरवापर हा जर माझ्यावर आरोप असेल तर हा गैरवापर थोडा आधीच झाला असता तर 7 माणसांचे प्राण वाचले असते. हे आता स्पष्ट झाल्यावरही त्याला गैरवापर म्हणता येईल का? वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगी वाचून काही गोष्टी करणं या आरोपाबद्दल मला एवढंच म्हणायचंय की आघाडीवर लढणाऱ्या अधिकाऱ्याला आणि साईटवर काम करणाऱ्या इंजिनियरला काहीही स्वातंत्र्य असू शकत नाही की केवळ वरून आलेल्या आज्ञांचं पालन करणं हा एकच आणि एवढाच सैन्यातल्या अधिकाऱ्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. मला वाटतं की वरिष्ठांचं सगळ्यात महत्वाचं काम हे की त्यांच्या हाताखालच्या लोकांचं कर्तृत्व आणि बुद्धी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करून घेणं. माझ्या बाबतीत दुर्दैवानं ते घडलं नाही.
मी सुचवलेल्या गोष्टी सैन्याच्या नियमात बसू शकत नाहीत हे मला सांगण्यात आलं. त्यासाठी जे कोणी हे सरकारी नियम बदलू शकतील, निदान बदलण्याची आवश्यकता जाणू शकतील अशा वरिष्ठांना मी भेटायचा प्रयत्न केला तर तेही सैन्याच्या शिस्तीत बसत नाही असं मला सांगण्यात आलं. रारंगढांगातल्या रस्त्याची आखणी बदलणं किंवा आहे त्या रस्त्याला आधार देणं हे दोन पर्याय माझ्या समोर सर्व्हेनंतर स्पष्ट झाले. निसर्गाची लहर आणि इंजिनिअरिंगचं शास्त्र हे सैन्याच्या शिस्तीत बांधलं जाऊ शकत नाही हे मी जेव्हा ठामपणे वरिष्ठांच्या निदर्शनाला आणलं तेव्हा ती जबाबदारी आमची आहे हे उत्तर मला देण्यात आलं. ही जबाबदारी त्यांनी घेतली म्हणजे काय केलं? मृतांच्या वारसांना काही पैसे दिले आणि रस्त्याच्या कडेला एक स्मारक उभं केलं म्हणजे ही जबाबदारी पार पाडली जाते का? त्या गुरख्यांची बायका मुलं, नुकताच साखरपुडा झालेली आणि लग्नाआधीच विधवा झालेली सर्जेरावाची पत्नी आणि त्याची वृद्ध आई यांची सगळ्या अर्थानं जबाबदारी बॉर्डर रोड घेऊ शकतं? रारंगढांगाला चीफ इंजिनियर गिल आणि मेजर जनरल राजसिंह यांनी भेट दिली. दुर्दैवानं ते दोघं त्या अपघातात सापडले असते तर चौकशीचं रूप हेच राहिलं असतं का? कोणी सांगावं, आरोपी म्हणून माझ्या जागी दुसऱ्याच कोणाला उभं राहावं लागलं असतं. सॉरी. विश्वनाथ विश्वनाथ क्षणभर बोलायचा थांबला. कोर्टात विलक्षण अस्वस्थता निर्माण करणारी शांतता पसरली. त्यानं स्वतःला सावरलं आणि शांत आवाजात परत बोलायला सुरुवात केली. मी बॉर्डर रोडला कामावर दाखल झालो तो पहिलाच दिवस. कर्नल राईटना मी विनंती केली, मला कुठेही काम करायला सांगा पण मी करत असलेल्या रस्त्यावर बळजबरीनं लादलेल्या हौतात्म्याची स्मारकं तेवढी मला उभारायला लावू नका. एवढ्याच साठी रारंगढांगाचा मी कसोशीनं सर्व्हे केला. शंका आली तिथं परत ड्रिलिंग करून सॉइल सॅम्पल्स घेतले. अगोदरचा सर्व्हे रिपोर्ट प्रसंगी वाईटपणा पत्करून मागवून पाहिला. हा अपघात घडण्याची शक्यता मला सॉइल सॅम्पल रिपोर्ट्स आले तेव्हा समजून चुकली. सैन्यातली शिस्त पाळली पाहिजे हे मीही मानतोच, पण इंजिनिअरिंगचे निष्कर्ष आणि माझ्या हाताखाली काम करत असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला दिलेली आज्ञा आणि सैन्यातली शिस्त, ह्या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध उभ्या राहतात तेव्हा मला वाटतं पहिल्याच गोष्टीला अधिक महत्त्व द्यावं लागतं. ही जबाबदारी स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर केव्हा ना केव्हा प्रत्येकाला उचलावी लागते. हे आयुष्य कशा करता जगायचं, तसंच वेळ आली तर ते कशासाठी जुगारून द्यायचं याचाही हिशोब त्या अशिक्षित पण उमद्या बहादूर सारखा इथे स्वतःशी मांडावाच लागतो. कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आज्ञे वाचून किंवा परवानगी वाचून अब्दुल हमीद सारखा जवान हे गणित मांडतो आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शत्रूचे रणगाडे उडवून देतो तेव्हा त्याला परमवीर चक्र देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. तशीच एखादी स्वतःला पटलेली गोष्ट सगळ्यांच्या हितासाठी करू पाहणाऱ्या जनरल थिम्मय्यांना मात्र मुदतपूर्व निवृत्त होऊन इतरत्र नोकरी शोधावी लागते. मला वाटतं माणसाच्या कृतीचं मूल्यमापन त्या कृतीपेक्षा बऱ्याचदा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि त्या कृतीचा अर्थ कधी कधी न्यायदानाला बसलेल्या वरिष्ठांच्या धैर्यावर लावला जात असतो. रारंगढांगातल्या माझ्या रिपोर्टबद्दल मला सांगण्यात आलं की हिमालयात रस्ते बांधणं हेच धोक्याचं काम आहे. जेव्हा परिस्थिती बदलता येण्याजोगी नसते तेव्हा ती नाईलाजानं आहे तशी स्वीकारण्या वाचून गत्यंतर राहत नाही. परिस्थिती बदलता येण्याजोगी नव्हती किंवा नाईलाज झाला होता का हा खरा प्रश्न आहे. माझा मीच स्वतःला प्रश्न विचारला तेव्हा मला जाणवलं की रारंगढांगात अपघात आणि इतक्या जणांचा मृत्यू हा निश्चितपणे अपरिहार्य नव्हता. गेलेल्यांचा मृत्यू निदान जिवंत असलेल्यांच्या कामी यावा म्हणून ढासळणाऱ्या रारंगढांगाचा भार 8 खांब उभारून तिथल्या मृत्यूच्या खांद्यावर मी सोपवून दिलाय. मी हे केलं किंवा नाही हा प्रश्नच उरत नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की निदान पुढे तरी असे अपघात टळावेत याची खबरदारी घेण्यासाठी सरकारी साहित्य आणि माणसांचे श्रम वापरणं हा गुन्हा होऊ शकतो का? निर्णय ठरवण्यासाठी कोर्टानं घेतलेली 1 तासाची मुदत संपत आली. ती संपत आली तसे सगळेजण परतले. खोली परत भरून गेली. केसचा निकाल काय लागतो ह्याची HQ पासून पार रारंगढांगापर्यंत सगळ्यांनाच उत्सुकता होती, काळजी होती.
खोलीत जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत न कळत आलेलं दडपण स्पष्ट दिसत होतं. विश्वनाथला खोलीत आणून त्या चौकोनावर उभं करण्यात आलं. त्यानं एक वेळ सगळीकडे नजर फिरवली. त्याच्या बोलण्यामुळं आलेली नाराजी त्याला मेजर दुर्गाप्रसादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. कर्नल राईट, मेजर बंबा, कॅप्टन बहेल, कॅप्टन नायर आत आले. आपापल्या खुर्च्यांवर बसले. एकट्या मीनूचा पत्ता नव्हता. ह्याआधी विश्वनाथची कैफियत संपल्यावर त्याला घेऊन जाण्याआधी मीनू विश्वनाथकडे आला होता आणि म्हणाला होता, हे एवढं सगळं बोलायची गरज होतीच का? हो, फार गरज होती. कोणीतरी एकदा हे सांगायलाच हवं होतं. तुलाही नाही का वाटत असं? क्षणभर थांबून विश्वनाथनं विचारलं. कोर्ट आत आलं. सगळे उठून उभे राहिले. विश्वनाथ उभाच होता. सगळे बसले. मीनू हळूच आत आला. मागच्या बाजूला कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसला. प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलांनी फाईल उघडली आणि ते बोलायला लागले. या केस संबंधी महत्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी कोर्टानं ऐकल्या. पुरावे पाहिले. दोन्ही बाजूंच्या वकिलांची आर्ग्युमेंट्स आणि आरोपीची कैफियत ऐकली. ह्या सगळ्यांचा विचार करून आरोपी दोषी की निर्दोष याचा कोर्टानं एकमतानं निर्णय घेतलाय. पण तो सांगण्याआधी काही गोष्टी तुम्हा सगळ्यांच्या नजरेला कोर्टाला आणाव्याशा वाटतात. अपघात झालेल्या जागेला काल कोर्टानं मुद्दाम भेट दिली. तिथं अनधिकृतपणे केलेलं बांधकाम पाहिलं. ते बांधकाम करणारे लोक पाहिले. शेजारच्या गावाचं लोकल लेबर कोर्टाला भेटण्यासाठी मुद्दाम आलं होतं. त्यांनी विचारलं, हे बांधकाम पाडून तर टाकणार नाही ना? विश्वनाथ साहेब परत इथं येणार आहेत ना? फिर्यादी पक्षाचा एक साक्षीदार, या ढांगात काम करणारा सुभेदार ठाकूर, त्यांची 20 वर्षांची सर्व्हिस झालेली, आर्मीच्या कायदे कानूनची चांगलीच माहिती असणारा हा माणूस सुद्धा या बांधकामाला मदत करतो. अशी मोहिनी तिथल्या अशिक्षित कामगारांवर आणि जवानांवर ज्याची पडली तो ह्या केसमधला आरोपी लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. युनिव्हर्सिटीला पहिला आलेला, इंजिनिअरिंगचा हा विद्यार्थी गोल्ड मेडल मिळवणारा. या विषयाचं त्याचं ज्ञान असाधारण असावं, कारण अपघात होण्याची शक्यता आणि जागा त्यानं अचूक वर्तवली होती. मेजर बंबांनी त्यांच्या साक्षीत सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट वरिष्ठांच्या निदर्शनाला आणण्याचा आरोपीनं आटोकाट प्रयत्न केला. पण हे सगळं करूनही अपघात टळला नाही. 6 माणसं त्याच्या नजरेसमोर गाठली गेली. 7व्यानं आत्महत्या केली. या घटनेनं त्याच्या भावनांचा उद्रेक झाला नाही असं आरोपी म्हणतो, पण त्याचा तो स्वतःलाच ओळखत नाही. असा उद्रेक झाला नसता तर हे बांधकाम करण्याचा निर्णय त्यानं स्वतःहून घेतलाच नसता. ज्या बांधकामाला कमीत कमी 20 दिवस लागतील ते त्यानं 10 दिवसात पूर्ण केलं. बांधकाम व्यवस्थित आणि भक्कम आहे. घाई गर्दीचं त्यावर चिन्ह नाही. त्यासाठी तिथल्या जवानांमध्ये आणि खेड्याच्या कामगारांमध्ये त्यानं दुर्दम्य जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण केला असला पाहिजे. सैन्यात असाधारण शौर्याबद्दल, धैर्याबद्दल गौरव पदकं दिली जातात. पण धैर्य म्हणजे काय? आपल्या समोरच्या धोक्याबद्दलचं मूर्ख अज्ञान म्हणजे धैर्य नव्हे. तो धोका ओळखून आपल्याला पटलेल्या मार्गानं कितीही खडतर अडचणी आल्या तरी जिद्दीनं चालत राहणं हाच धैर्याचा अर्थ असेल तर विश्वनाथनं जे काही केलं त्याबद्दल त्याला आरोपी म्हणून कोर्ट मार्शल पुढे उभं करण्याऐवजी त्याला सैन्यातला उच्च सन्मान द्यायला हवा होता. पण सैन्यात काही गोष्टी मनाला जरी पटल्या नाहीत तरी जपाव्याच लागतात. वैयक्तिक स्वातंत्र्याचा कितीही बडेजाव कथा कादंबऱ्यांमध्ये गौरवला तरी सैन्यात त्याला जागा नसते. देशाचं स्वातंत्र्य आणि पर्यायानं नागरिकांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सैन्याला स्वतःच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालून घ्यावीच लागतात. नागरिकांच्या स्वातंत्र्याचा पाया हा सैनिकाची शिस्त आणि बंधनं ह्यावरच आधारलेला असतो. सैनिकच जर विचारांचं आणि आचारांचं स्वातंत्र्य मागायला लागला तर तो पाया खिळखिळा झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून अनेक विचारांची माणसं सैन्यात मात्र एकाच शरीराचे अवयव असल्यासारखी वागावी लागतात. प्रत्येकाचं काम वेगळं असेल पण कान,
नाक, हात, पाय या सगळ्यांना बुद्धीच्याच आज्ञा ऐकाव्या लागतात. हे विचार करण्याचं काम केवळ बुद्धीचंच. हेच नातं धोरण ठरवणारा कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या हाताखालचे अधिकारी आणि जवान यांचं. म्हणूनच एखाद्या शास्त्राचं ज्ञान हे जसं सैनिकी शिस्तीच्या नियमात बांधता येणार नाही, तसंच प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य सैन्यात देता येणार नाही. आरोपीचं त्याच्या शास्त्रातलं ज्ञान, बांधकामामागचा उद्देश, ज्या परिस्थितीत त्यानं सरकारी साहित्य वापरलं आणि वरिष्ठांच्या परवानगी वाचून हे बांधकाम केलं, हे सगळं विचारात घेता आरोपीला दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करतंय. पण आरोपीची वृत्ती, स्वतंत्र बुद्धी आणि विचारांची पद्धत पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता नसल्यानं त्याचा 3 वर्षांचा करार रद्द करून त्याला निवृत्त करण्यात यावं असंही आपलं मत कोर्ट इथं नमूद करतंय. कर्नल बादल बोलायचे थांबले. खोलीत शांतता पसरली. कोर्टाच्या निर्णयाची एवढा वेळ वाट पाहत असलेले लोक तो ऐकल्यावर स्वतःशीच विचार करायला लागले. ही शिक्षा खरंच सौम्य की प्रमाणाबाहेर कडक आहे? विश्वनाथनं सैन्याची शिस्त मोडली म्हणून त्याला शिक्षा होणं हे साहजिकच होतं. ती होण्याऐवजी तो सुटला ह्याचा आनंद मानायचा की दोष नसताना सुद्धा त्याला बॉर्डर रोड मधून काढून टाकण्यात आलं ह्याचं दुःख करायचं, हेच लोकांना समजेना. कर्नल बादल उठले. त्यांच्या मागोमाग कोर्टाचे मेंबर बाहेर पडले. दोन्ही बाजूंचे वकील, कर्नल राईट, मेजर बंबा आणि इतर अधिकारी बाहेर पडले. विश्वनाथलाही बाहेर नेण्यात आलं. एका बाजूला बसून राहिलेला कॅप्टन मीनू खंबाटा सगळ्यात शेवटी बाहेर पडला आणि खोली रिकामी झाली. किती काहीतरी वेगळाच निर्णय नाही? म्हणजे ठीक आहे, त्याला दोषमुक्त केलं हे जेव्हा ऐकतो आपण तेव्हा आपल्याला एकदम हायसं वाटतं, पण त्याला आता बॉर्डर रोड मधनं त्याला काढून टाकण्यात आलंय. म्हणजे जे आपण इतके दिवस त्याचं सगळं म्हणजे आतापर्यंतचं काम पाहिलं, सगळं पाहिलं, 3 वर्षांचा करार वगैरे, तर हार्डली 1 वर्ष झालं न झालं आणि त्याला आता काढून टाकण्यात आलेलं आहे. तर हाच होता तो निकाल जो म्हणजे एक विलक्षण ट्विस्ट देणारा होता. आणि ऑफकोर्स आता ही कादंबरी संपतच आलेली आहे. त्याचा हा जो शेवटून दुसरा भाग होता हा एक क्लायमॅक्स असल्यासारखाच होता. आपल्या विश्वनाथची दोषमुक्त सुटका झाली असली तरीही त्याची इथली नोकरी मात्र गेलेली आहे किंवा त्याला इथून काढून टाकण्यात आलेलं आहे. मग आता पुढे काय? तर आता विश्वनाथ तिथून निघेल परत पुढच्या वेगळ्या प्रवासाला. ते आपण ऐकूच यात रारंगढांगच्या शेवटच्या भागात. पण मी हे जे वारंवार म्हणतेय की रारंगढांग ही कादंबरी आता संपत आलीये, तिचा हा शेवटून दुसरा भाग आहे, पुढचा शेवटचा असेल. पण मग पुढे काय ते लवकर कळेलच. तोपर्यंत धन्यवाद.